साई इंडियन्स कामते अप अगेन्स्ट माऊली फायटर वडाचा कोंड. येस पाटील सर प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. चिखली वॉरियर्स संघाला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येते. या स्पर्धेत दरम्यान एक आकर्षण आहे. सन्मान चिन्हावर विठू माऊली ची एक प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्या समेत एक पेन लेखणी हे देखील DKM करंजे संघाकडून देण्यात येते. एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मॅचला होईल सुरुवात. साई इंडियन्स कामते अप अगेन्स्ट माऊली फायटर टीम वडाचा कोंड. हॅलो हॅलो. तर पहिल्यांदा मी धन्यवाद देतो. बघूया या ठिकाणी मला निमंत्रण केल्याबद्दल अमित जे घाडगे असतील त्यांचे संपूर्ण टीम मॅनेजमेंट त्यांना धन्यवाद देतो. बघूया मला पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षापासून माझ्या मागावर होते. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका DKM चषक. बघूया पहिला या ठिकाणी सामना होईल तो. अच्छा साई इंडियन्स कामते विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी माऊली फायटर चरई असा हा विद्यमान सामना. बघूया पहिलं षटक प्रगती पथावर बॉलिंग मार्क तयार. कृपया दोन्ही संघाचा 12th मॅन. तर गोलंदाज अविनाश संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर बॉलिंग मार्कर गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पर उंबरड्यावर पहिलं षटक. पहिला चेंडू दुसरा चेंडू राईट आर्म डाऊन द विकेट. आणि हा चेंडू येस आउटसाइड द ऑफ स्टंप पुण्याचा अप्रतिम डिलिव्हरी चेंडू जाईल या ठिकाणी. शॉट गलीला एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचतोय 5 वर. 5 ऑन बिनबाद 5 अशी दमदार सलामी अक्षय अलगुडे आणि संदीप शिंदे अशी ही पहिली जोडी. कारण खरे आमचे ओरिजिनल कॉमेंट्री तुम्ही ऐकली नाही अजून. कारण आम्ही आहोत नाईटवाले. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर दमदार आयोजन चांगलं मैदान या ठिकाणी. DKM चषक 2023 आणि याच्यानंतर मोठी स्पर्धा म्हटते 31 जानेवारी ते 31 डिसेंबर. आणि हा चेंडू फ्लायटे डिलिव्हरी पुन्हा पुल केला. दमदार स्ट्रोक या दमदार ड्राईव्ह बॅकवर्स केलेला चेंडू फरार. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धावसंख्या 9 फॉन बिनबाद 9. चांगली सुरुवात धुंद फुंद बेधुंद सुरुवात या ठिकाणी आमचे सगळे रेग्युलर अंपायर. बघूया अतिशय लोकप्रिय एकेकाली शशी भाऊ एकदम विस्फोटक फलंदाज होते. आणि हा चेंडू एक चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चांगलं कमबॅक करतो. बघूया चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठल्याही प्रकारचे मेटकुनी डॉटबॉल निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थगित स्थिमित कुंठी स्तंभित शांत स्थिर स्तब्ध अविचल धावसंख्या 9 फॉन बिनबाद 9 अशी दमदार सलामी. बघूया षटक क्रमांक पहिला प्रगती होता. पहिल्या षटकाचा माग करताना गोलंदाज या ठिकाणी 2 प्रतिस्पर्धी संघ साई इंडियन्स कामते आणि विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम माऊली फायटर चरई असा हा विद्यमान सामना. आणि हा यस अप्रतिम फटका. बघूया चेंडू जाईल स्क्वेअर कटला. बघूया बॅकवर्डला गेला पंच केला. डेपिश पॉईंटला चेंडू आणखीन एक दमदार स्ट्रोक चेंडू जाईल. 4 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवला 1-3 बिनबाद 13. शॉर्ट पिच चेंडू अकोट डाब्याचा बॅकवर्डला गेला. चेंडू पंच केला डेपिश पॉईंटला चेंडू. बघूया एक दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह नेत्र दीपक टायमिंग. डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बघूया एक लॉंग ऑन आहे या ठिकाणी. शॉर्ट कव्हर पॉईंट एक मिड ऑफ.
बॅकवर्ड गली शॉर्ट थर्ड मॅन एक पॉइंट अशी जबरदस्त आरास रचना मांडणी आणि हा येस अप्पर कट चेंडू हवेमध्ये असेल आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पदन प्रभात पहिला गडी घरात पहिली लागलेली धाव संख्या 1-13 पहिल्या विकेटचा काढदाबाय पहिल्या विकेटची एक्झिट प्रथम विकेट स्वाहा संदीप बॅक टू द डगआउट वास्तविक अप्पर कट होती बघूया आणि वन डाऊनचा फलंदाज विष्णू संदीपची एक्झिट आणि विष्णू गोगावले वन डाऊनचा फलंदाज 1-13 अशी म्हणते षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपुष्टात बघूया 6 चेंडू 13 धावा 1 बली असं बॉलिंग ॲनालिसिस गोलंदाजीचं पृथक्करण बॉलिंग विश्लेषण आणि नवीन गोलंदाज चंद्रकांत संघाच्या वतीनं दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं वैयक्तिक पहिलं षटक 6 चेंडू 13 धावा 1 बली अशी धाव संख्या अतिशय दमदार आयोजन क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदियाळी क्रिकेटची गंगाजली क्रिकेटची गटार गंगा DKM चषक 2023 हे अफलातून आयोजन मिस्टर चंद्रकांत तयार बॉलिंग मार्कवर गोलंदाजीच्या भोवळ्यावर रॅम्पवर उंबरट्यावर पटलावर संघाच्या वतीने दुसरं षटक 3 षटकांचा सामना आहे द मॅच विल बी 3 ओव्हर्स लिमिटेड ओनली चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल आणि हा येस फुलटा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल या ठिकाणी वाईडिश मिडविकेटला 2 धाव्याचा बेनिफिट 2 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 15 वर कारण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका आयोजित बऱ्याच स्पर्धा बघूया 31 डिसेंबर ते 7 जानेवारी 24 मध्ये एक जबरदस्त इव्हेंट जो असेल ऐरोलीच्या मैदानावर हो येस ब्लॉकरमध्ये चेंडू खणून काढलाय खोदून काढलाय चेंडू जाईल लॉंग ऑफला पुन्हा तर मिळतील पुन्हा एकदा 2 धावा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट सद्यस्थिती विद्यमान अवस्था 17-17 हो येस अप्रतिम डिलिव्हरी चांगला चेंडू भन्नाट मारा सुसाट मारा बघूया या ठिकाणी फलंदाज टोटली बेट झाला सफल झाला स्ट्रगल करतोय बघूया डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या दुसरं षटक प्रगतीपथावर 1-17 वर 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आणि फलंदाज માટે बाद झाल्या बघूया प्रदीप गोगावले आणि नवीन फलंदाज प्रदीप गोगावले द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज धाव संख्या 2-17 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स षटक क्रमांक पहिल्या षटकात धावाल्या बघूया या ठिकाणी 13 वर बघूया एक बळी गेला होता त्याच्यानंतर चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग चंद्रकांत 3 षटकांचा सामना असेल बघूया एक दमदार आयोजन या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका आयोजित क्रिकेटचा महाकुंभ क्रिकेटचा थरार नामवंत संघाचा समावेश एकीकडे साई इंडियन्स आणि त्यांना 2 हात करतायत माऊली फायटर्स चरई वडाचा कोण हे खरं लँडमार्क आहे नाही का वडाचा कोण हो येस पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप अतिशय भन्नाट मारा बेदरकार मारा पाशवी मारा पिसाट मारा डॉडवा निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या फक्त इनमिन 17 फक्त 4 धावा दिल्यात बघूया काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा बॅकवर्ड नेण्याचं काम केलं या ठिकाणी गोलंदाज चंद्रकांत भन्नाट मारा सुसाट स्पेल हो यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी यस काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू
लास्ट डिलिव्हरी अंतिम चेंडू या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं प्रगती पदार बघूया. लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर. दमदार आयोजन, चांगलं मैदान. हो येस, पुन्हा एकदा चेंडू खोलून काढला. या ठिकाणी चेंडू जाईल मिड विकेटला. बघूया शॉर्ट मिड विकेटला, फक्त मिळतील 2 धावा. चांगला. आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपुष्टात. टोटल स्कोर इज 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 19. 12 चेंडू 19 धावा 2 बली. आणि बंधांना नो बॉलचा इशारा. येस, जरा लवकर सांगा, त्याच्यापेक्षा त्याला गोट्या परवडला नाही का शशी. त्याला नंतर माहीत पडतं, दुसरा सांगणार तेव्हा. कारण गोट्या अंपायर असला की आमची जाम जुगलबंदी असते. पण आमचे साले जोड बरोबर देतो, सगळे जोड फसवे आहेत, कोणावर भरोसा नाही. आता विमानात. आणि हा दिशाहीन चेंडू. येस, चेंडू जाईल लेवलिंगला बोण्या. आणि 1+ माटे 4 धावून काढायचे आहेत. तर टोटल मिळतील 4 धावा. वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1+3. टोटल स्कोर इज 24. पहिल्या षटकात 13, या षटकात 11. बघूया, अतिशय चांगले षटक फेकलं होतं, पण शेवटच्या चेंडून जागा दिला मिस्टर चंद्रकांत. आणि हा शॉर्ट पेचेंडू पुल केला, परंतु टायमिंग व्यवस्थित होत नाही. बघूया बॅकवर्ड स्कॉलिंग मिड विकेट यांच्यामधून मिळेल फक्त 1 धाव. आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. टोटल स्कोर इज 25. म्हणजे प्रति षटकामागं 12.5 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग नन डेट. 12 चेंडू 25 धावा. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 12 बॉल्स. आणि संघाचा शेवटचा गोलंदाज, अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. शेवटचा गोलंदाज. तर साई इंडियन्स कामते वन दी टॉस, डिसाइडेड टू बॅटिंग फर्स्ट. माऊली फायटर सरई वडाचा कोण. शेवटचा बॉलर आहे, नाव काय बाबा. आणि हा येस, उलटा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल, पण ड्रॉप केला. येस, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. बघू या ठिकाणी 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर 27. आणि हा फुलटा चेंडू बघावा लागेल. बघूया भीमर आहे का. आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. दमदार स्ट्रोक 4 धावांनी. टोटल स्कोर इज 31. कारण ज्या प्रीमियर लीग असतात ना, आज संघ काय कोणतं परिपूर्ण नसतं. बघूया, अर्धा मॉलचा सामान, अर्धा टपरीवरचा सामान नाही का, मिक्सिंग असते. तुम्हाला परफेक्ट मेकिंग मिळणार नाही. बघूया धावसंख्या झाली 31. चांगला स्ट्रोक होतो. या फुलटाचा पुरेपूर फायदा उचलला. आम्हाला वाटलं थोडंसं वाटतं भीमर आहे, परंतु जबरदस्त पंचगिरी या ठिकाणी. आणि दत्ता मेहर, शशी भाई जोडी होती. बघूया सारसोल्याचे फार तुम्हाला नंतर सांगेन मी, सारसोल्याचे 5 वाघ कसे होते ते. उदय तांडेल, देवा. हो येस, अप्रतिम लोअर फुलटॉस. चांगला चेंडू, जबरदस्त मारा या ठिकाणी. हा येस, चला आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी काय गरज होती. चेंडू गेला असता डॉट. काही गरज नव्हती. बघूया चेंडू होता डॉट. बघूया या ठिकाणी टोटल स्कोर झाला 31. आणि फलंदाज या ठिकाणी दीपक घावरे, द न्यू मॅन, नवीन फलंदाज. संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. तीन बाद 31. 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल षटक.
हो यस क्लास फटका बघूया दमदार स्ट्रोक चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू सीमारेषे बाहेर मॅग्निफिशियंट स्ट्रोक उल्लेखनीय फटका अतुलनीय फटका ट्रिमेंडस स्ट्रोक चार्मिंग अट्रॅक्टिव्ह टोटल स्कोर इज 35 जबरदस्त टायमिंग और भी चेंडू होता बघूया फ्रंट फुटला आला आणि बघूया एक जबरदस्त ड्राईव्ह अफलातून फटका विलक्षण फटका चमत्कारिक फटका टोटल स्कोर इज 3/35 35 फॉर द लॉस ऑफ थ्रो विकेट्स आणि हा येस बॅटची आउटसाइड बघूया आणि फलंदाज नॉन शगला धावचीत होईल बघूया चार बाद 35 येस बॅट्समॅन बाद इज आउट पंचांचा जबरदस्त निर्णय बघूया या ठिकाणी नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज मधल्या फलीतील फलंदाज गणेश गोगावले गोगावलेची संख्या जास्त आहे ना ऑल आर गोगावले आणि षटक संपल्या बघूया 3 षटकांचा कोटा संघाची धाव संख्या 35 आणि 36 म्हणजे प्रति षटकामागे बरोबर 12 धाव 32-36 12 रन्स रिक्वायर्ड इन एव्हरी बॉल बॉलिंग प्रति षटकामागे 12 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट आणि 5 धावांची पेनल्टी यस 41 टोटल स्कोर झाले 35 त्याच्यात 5 ॲड होतील बघूया जी पेनल्टी आहे बघूया दंडित केल्या बघूया टोटल स्कोर झाले 40 आणि 41 धावांची गरज आणि माऊली फायटर चरई वडाचा कोण तर याच्यानंतर कळकाई क्रीडा मंडळ हलदुले विरुद्ध विपक्ष गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड दोन्ही संघाचे कॅप्टन त्याने विनंती करतो प्लीज नाणेबजाडी याचं प्लीज दोन्ही संघाचे कॅप्टन कळकाई क्रीडा मंडळ हळदुले आणि विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड दोन्ही संघाने विनंती असेल बघूया त्याचे कॅप्टन तर 41 धावांची गरज पहिला जोडा मैदानामध्ये पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिली जोडी दाखल सादर 41 धावांची गरज बघूया उर्वरित चेंडू 18 बॉल्स टू गो नीडेड 41 रन्स फॉर विक्ट्री मावळी फायटर चरई वडाचा कोण संघाला मात्र बघूया या धावा कुटायच्या आहेत .33 असं आस्किंग रन असेल बघूया प्रति षटकामागं .41 5 धावांची पेनल्टी आहे म्हणून म्हणतो वेळेवर येत चला बाबांनो
ते नशीब तुम्हाला धावांची दिली, बॉलची असते तर बॉल मागत असत अजून. धावा परवडल्या पण बॉल नको. तर पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर साई इंडियन्स चरई संघ आमते संघाचा पहिला पाळीव गोलंदाज. पाळीव म्हणजे पाळलेले. आयुष पहिला चेंडू. येस, चेंडू फ्लिक केला आता बघूया. तर मिळेल एकदा बघूया खातं वगैरे संघाचा टोटल स्कोर 1 for none. 41 धावांची गरज. सामना नक्कीच रंगतदार अवस्थेत जाईल. बघूया शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल आणि जावा ही श्रींची इच्छा. तर पहिला जोडा या ठिकाणी राज आणि देवा. राज इज बॅटिंग ऑन 1. देवा इट टू गेट अप द टोटल स्कोर इज 1 for none. आयुष आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक बघूया. शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे बघूया. चेंडू जाईल मिड विकेटला 4 धावांसाठी बघूया. 4 रन्स. चांगला फटका दमदार स्ट्रोक. मॅग्निफिशियंट ड्राईव्ह थ्रू द वाईट मिड विकेट. 4 रन्स. टोटल स्कोर इज 5 for none. देवा इज बॅटिंग ऑन 4. नॉन स्ट्रायकर राज इज बॅटिंग ऑन 1. टोटल स्कोर 5 आफ्टर 2 डिलिव्हरीज म्हणजे 250चा स्ट्राईक रेट. चांगली सुरुवात. दमदार सलामी. धुंद फुंद सुरुवात. बॉलिंग मार्क तयार. आयुष संघाच्या वतीने पहिलं षटक. माऊली फायटर चरई वडाचा कोण संघाला बघूया. आणि हा बघूया फटका जरूर मिस झाला. चेंडू गेला लेग स्लिपला बघूया. मिळेल एक धाव. टोटल स्कोर इज 6 for none. सुसज्ज क्रीडा संकुल या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका आयोजित DKM दत्तात्रय क्रीडा मंडळ असं या चषकाचं नाव असेल बघूया. मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, क्रिकेटचा कुंभ मला या ठिकाणी आयुष तयार. आणि हा येस चेंडू गेला पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला बघूया. संघाची धावसंख्या दिली 7 वर. 7 for none. टार्गेट आहे प्रति षटका मग जवळजवळ 14. 41 धावांची गरज. स्ट्राईकला राज. देवा देवा आणि हा पुलटा चेंडू पुन्हा ये शॉर्ट काउंट पॉईंटला. चांगला फटका होता बघूया. तिथे खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. आणि ह्या मिळते 4 धावा. अप्रतिम फटका बघूया. नेत्रदीपक टायमिंग 11. बिनबाद 11. चांगली सुरुवात बघूया. कॅल्क्युलेशन क्रिकेट कसं करायचं ज्वलंत उदाहरण. राज आणि देवाशी दमदार सलामीची जोडी या ठिकाणी. माऊली फायटर चरई वडाचा कोण. आणि हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला बघूया या ठिकाणी. तर मिळेल एक धाव. टोटल स्कोर इज 12 वर. 12 for none. तर विनंती करतो कालकाई क्रीडा मंडळ हळदोली आणि त्यांना 2 हातकती बघूया. गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड असा हा नेक्स्ट मॅच अशी ही नेक्स्ट मॅच अशी नेक्स्ट सामना बघूया. 2 टोक्यामध्ये घमासान जमेल बघूया. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज कम इमिजिएटली फॉर टॉसिंग. आले काय टॉस झाला नाही झाला ना. चला टॉस करून घ्या प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन तर सन्माननीय रुपेशजी केसकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल बघूया. आगामी लढत आगामी कलगीतुरा दीपकजी केसरकर. तर षटक क्रमांक पहिलं संपुष्टात संघाचा टोटल स्कोर झाला म्हणते 11. आणि नवीन गोलंदाज 12. 12 for none. टार्गेट आवश्यक आहे बघूया. प्रति षटकामध्ये जवळजवळ 14.25. आणि गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा बुलटा चेंडू दीपक बघूया. दमदार स्ट्रोक म्हणते 4 धावा बघूया. अप्रतिम हो फिमाल एशी लगत आपलातून फिल्डिंग डीप मिड विकेटला. फटका मात्र दमदार होता. दीपक संघाच्या वतीनं पहिलं दुसरं षटक सांघिक दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक.
राईट आर्म राऊंड द विकेट. येस, थोडासा स्विंग गेला बघूया. आणि पंचांचा वाईटचा इशारा, एक धावेचा निर्वाळा, संकेत इशारा, निर्देश, एक धाव मिळेल. टोटल स्कोर इज 15, 14वर. वाईटचा इशारा म्हणजे पहिला वाईट, पहिले एक्स्ट्रा, पहिले अवांतर. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा एकदा येस, दॅट शुड बी. अतिशय खराब चेंडू, दिशाहीन मारा. एक धावेचा चाकणा, एक धावेचा मलिदा, एक धावेचा फालका. धावसंख्या झाली 15. दत्ता मेहर आणि शशी मेहर ही जोडी आहे, जशी मोदी आणि अमित शहा आहे ना, त्यांची जोडी आहे. कुठेही ही जोडी तुम्हाला दिसणार. आणि पंचांचा येस, मोठे हा तिसरा वाईट. अतिशय खराब गोलंदाजी बघूया, दिशाहीन मारा, सदोष मारा बघूया. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 15वर. 16. पहिल्या षटकात धावाल्या 12, दुसरं षटक प्रगतीपथावर. 41 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि कंपल्सरी चेसिंग म्हणजे आपल्या डोक्याला व्याप नाही, नंतर त्याला टाइमपास, सुपर ओव्हर घ्या, हे घ्या, ते घ्या, त्याच्याशी हे बरं. ओ येस, आउटसाइड द ऑप्शन पुन्हा एकदा, दॅट शुड बी वाईड. जरा स्टंप सरकाव. हां, म्हणजे बरोबर की नाही, त्याला समजत नाही अजून. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी, जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. अरे दादा, ट्रॅक्टर 4 वाईट झालेत. व्हॉट्सअप टार्गेट भरपूर होतं, बरोबर की नाही. वास्तविक त्याने ओव्हर द विकेट टाकायला पाहिजे, मला वाटतं. दीपक तयार. आणि हा येस, आता मात्र चांगला चेंडू. येस, पुन्हा एकदा कमबॅक करतो गोलंदाज दीपक. 17 फन बिनबा 17. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, नाही तर हात चोळीत जावं लागेल. कारण 41 धावांची गरज, टार्गेट मजबूत आहे. आणि हा येस, पुन्हा एकदा लॉलीपॉप चेंडू होता, परंतु कुठल्याही प्रकारचा टायमिंग जमत नाही, मिस झाल्या बघूया. बेट झाला गोलंदाज. टोटल स्कोर इज 17. जर 4 जर वाईट नसते तर बघूया, गोलंदाजी मात्र अफलातून केली होती दीपक यांनी. आणि हा येस, खरं म्हणजे विकेट आता सॅक्रिफाईस करावं लागेल मला वाटतं, नाही का. असे जर हुकलात त्या गेला असेल, त्याच्या चायनाचा मोबाईल परवडला, तो एवढा हँग नाही होत, नाही का, याच्यापेक्षा जास्त हँग. राईट आर्म राऊंड द विकेट. हो येस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, चेंडू जाईल लॉंग ऑनला, परतो धाव मात्र एकच मिळेल बघूया. टोटल स्कोर झाला 18वर. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 4 टाकून फक्त 6. म्हणजे गोलंदाजी नक्कीच चांगली केली होती. 4 चेंडू वाढले, 4 धावा मिळाल्या. यवना तिसरं षटक देखील एवढं चालू झालं असतं. लास्ट डिलिव्हरी इन द सेकंड ओव्हर. आणि हा येस, पुन्हा एकदा चेंडू जाईल शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लेगला. दुसरं षटक संपुष्टात. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 18वर. म्हणजे प्रति षटकामागं 9 आणि राहिलं, आणि अजून 6 चेंडू आणि 23 धावा. 6 बॉल टू गो, निडेड 23 रन्स. टार्गेट नक्कीच कठीण आहे, शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. 6 चेंडू 23 धावांची गरज. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, देम आहे धरणी टाय, रन उठावं लागेल, तर तुम्हाला बघूया. आणि शेवटचा गोलंदाज संघाच्या वतीने, शेवटचा अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. अक्षय साई इंडियन्स कामते संघाचा शेवटचा गोलंदाज. आणि 6 चेंडूमध्ये कंपल्सरी 23 धावांची गरज. देवानिराज पहिली जोडी बघूया, अजून एक शाबुदाय बघूया. या ठिकाणी अटॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूपासून जे आक्रमण, षटकार चौकारांची आत्ताशबाजी, बोचार करावा लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट बघूया. आणि ह्या 4 धावा मिळतील. या चांगला फटका, दमदार स्ट्रोक पुल केला बघूया. शॉर्टपिच चेंडू अकोट डाब्याचा, दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह, नेत्र दीपक टायमिंग, अनुपम अप्रतिम लावण्य, सुंदर फटका, गोंडस फटका. 5 चेंडू आणि 18 धावा. 5 बॉल्स टू गो, निडेड 18 रन्स फॉर विक्ट्री.
पॉइंट, एक मिड ऑफ, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक शॉर्ट थर्ड मॅन. 19 पाहिजे. यस. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक बघूया. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. येस, थोडासा फंडिंग झालाय. 2 धावा मिळतील. 4 चेंडू, 17 धावांची गरज. 4 बॉल टू गो. निडेड 17 रन्स. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन. बॉलिंग मार्फत तयार मिस्टर अक्षय. लेफ्ट आर्म होते विकेट. चेंडू घ्यायला या ठिकाणी लेग स्लिपला जाईल. बघूया, चांगला बॉलिंग बघूया या ठिकाणी. आणि राहिले चेंडू 3 आणि धावा पाहिजे 16. 16. 3 षटकार किंवा 2 षटकार किंवा 1 चौकार असंही कॅल्क्युलेशन जमू शकतं. शेवटी कठीण आहेत नक्कीच. बघूया, आणि हा यस सॉफ्ट डिसमिसल. चेंडू हवेमध्ये असेल आणि अतिशय चांगला झेल बघूया या ठिकाणी. फॉलो थ्रोमध्ये गॅदर केला आहे आणि राहिलंय 2 चेंडू. 2 बॉल्स टू गो. 16 धावांची गरज आणि 1 डाऊनचा फलंदाज रोहित. आणि हा चेंडू पुन्हा हवेमध्ये असे, परंतु नोमॅन्स. येस येस इज गॉन. आणि अशा प्रकारे जवळजवळ परा बॉटल काल्या दगडावरची रेट या ठिकाणी. माऊली फाईट चरई वडाचा कोण. फक्त 1 चेंडू बाकी आहे. 16 धावांची गरज. काही चमत्कार झाला तर जिंकतील. चमत्कार सगळे बाबा लोक आतमध्ये आहेत. फक्त एक बाबा आहे, फक्त रामदेव बाबा. तो जगले तेलावर. लास्ट डिलिव्हरी. 16 धावांची गरज. आणि हा पुन्हा एकदा चांगला बॉलिंग अटॅक केला. बघूया, आणि अशा प्रकारे जबरदस्त विजय या ठिकाणी साई इंडियन्स कामते संघानं प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या च्युत केलं आणि माऊली फायटर चरई वडाचा कोण संघाचा बाजार उठवलेला आहे. एक दमदार विजय बघूया. प्रतिस्पर्धी संघाला दिला व्हाईट वॉश, ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. या नंतर त्याचा सामना चालू होईल. तर विनंती करतोय नेक्स्ट कॉमेंटेटर मिस्टर कोण आहे रे? अरे नितेश भोयर. एक उगवता सितारा बघूया, रायझिंग स्टार बघूया, अतिशय दमदार समालोचक. आता आम्ही थोडे जरा म्हातारे नाही का. या नितेश भोयर कमांड दो माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद.